हॅलो डिअर स्टुडंट्स, जसं तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस पार्ट 2 ह्या चॅप्टरचे PYQs डिस्कस करणार आहोत. नुसतेच प्रश्न नाही तर त्या प्रत्येक प्रश्नाचं आयडियल आन्सर तुम्ही कसं लिहिलं पाहिजे हे देखील आज मी तुम्हाला गाईड करणार आहे. बोर्डची प्रिपरेशन करताना PYQचे इम्पॉर्टन्स तुम्हाला मी वेगळं सांगायची गरज नाही आणि त्यामुळंच हे मी तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी हा वेगळा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे. सो व्यवस्थित बघा, तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. एकदा आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही म्हणाल मॅम ह्यांनी हे काय नवीन सुरू केलं, सबस्क्राईब करा असं कधी बोलत नाहीत मॅम. पण येस, तुम्हाला माहीत असेल की नसेल आय डोंट नो, बट ही यूट्यूबची एक स्ट्रॅटेजी आहे की प्रत्येक यूट्यूबरला हे बोलावं लागतं. हे मला माहीत नव्हतं, नवीनच कळलं मला. त्यामुळं चला म्हटलं आपण फ्लोसोबत जावं लागणार आणि म्हणूनच सांगत आहे. जर नक्की आवडला व्हिडिओ तुम्हाला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला, आपण पहिला जो प्रश्न आहे किंवा पहिलं जे PYQ आहे तो घेऊयात मार्च 2018चा. आता ह्याच्यामध्ये सांगण्यासारखी एक गोष्ट आहे की हे जे प्रश्न आहेत हे ओल्ड सिलेबसवरती बेस्ड आहेत, पण चॅप्टर होता तो सिलेबसमध्ये थोडा चेंज झाला, पण ठीक आहे, हरकत नाही. ह्या चॅप्टरवरती बेस्ड म्हणजे ह्या कन्सेप्टशी रिलेटेड जेवढे प्रश्न होते त्यातले तेवढे मी इथं फक्त घेत आहे. तर बघा, मार्च 2018चा पहिला 1 मार्काचा प्रश्न आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. देर आर 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम इन अ झायगोट. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ना की झायगोट जो असतो तो डिप्लॉइड असतो. डिप्लॉइड म्हणजे ज्याच्यामध्ये 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम आहेत. सो ह्याचं उत्तर ट्रू येतं. त्यानंतर रिराईट द स्टेटमेंट. रिराईट म्हटलं की पुन्हा लिहायचं, हे लक्षात ठेवा. तर डॅश टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन हायड्रा. हायड्रा हा मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम येतो आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली बडिंग थ्रू रिप्रोडक्शन होतं. त्यानंतर 2 मार्क्ससाठीचा प्रश्न आहे. नेम एनी 4 लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. इथं मी 2 लिहिल्यात, रेस्पिरेशन, एक्सक्रीशन, त्याच्यामध्ये अजून तुम्ही डायजेशन, त्यानंतर रिप्रोडक्शन, ह्यापैकी कोणत्याही 4 तुम्हाला ज्या माहीत आहेत आपल्या बॉडीमध्ये ज्या लाईफ प्रोसेसेस चालतात त्या लिहू शकता. 1 मिनिट, मी ते इन्क्लूड करते अजून 2. ओके, सो हे झालं. त्यानंतर 3 मार्काचा प्रश्न आहे. हाऊ द सेक्सेस डिटरमाइंड इन ह्युमन बिईंग्स. या प्रश्नाचं उत्तर मी पुढं दिलेलं आहे. पुढं देखील हा प्रश्न विचारलेला आहे, तर तेव्हा त्याच्यामध्ये मी सांगेन तुम्हाला. त्यानंतर पुढचा मार्च 2019चा प्रिव्हियस इयरचा पेपर बघूयात आपण. पहिला प्रश्न 1 मार्काचा. प्रणव अँड प्रीती आर ट्विन्स इन युअर क्लास, सो दे बिलॉंग टू विच टाईप ऑफ ट्विन्स. तर प्रणव आहे बॉय, प्रीती आहे गर्ल, सो दे आर डायझायगोटिक ट्विन्स. बिकॉज डायझायगोटिकमध्येच जे ट्विन्स असतात ते 2 वेगवेगळ्या जेंडर असणारे असतात. त्यानंतर आन्सर द फॉलोइंग क्वेश्चनमध्ये बघा प्रश्न. द जेंडर ऑफ द चाइल्ड इज डिटरमाइंड बाय मेल पार्टनर ऑफ द कपल. ड्रॉ अ डायग्रॅम एक्सप्लेनिंग द अबोव स्टेटमेंट असं विचारलं आहे. तुम्हाला आठवत असेल मी ह्याच्यावरचा जो व्हिडिओ बनवलेला होता सेक्स डिटर्मिनेशनवरचा, तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पुनेट स्क्वेअर काढून दाखवलेला होता. सो तशा प्रकारचा पुनेट स्क्वेअर तुम्हाला इथे डायग्रॅमच्या साठी दाखवावा लागेल. आणि मगाशी जसं सांगितलं तुम्हाला, हा जो प्रश्न होता सेक्स ऑफ द चाइल्ड इज हाऊ सेक्स इज डिटरमाइंड, तर ह्याचं उत्तर इथं सेम आहे. सो बघा, इथं ही डायग्रॅम तुम्हाला दाखवायची आहे. स्पर्म्समध्ये पहिले जे आहे 22+X क्रोमोझोम 50% स्पर्ममध्ये असतात, 50% स्पर्ममध्ये Y क्रोमोझोम असतात. एगमध्ये मात्र दोनही XX क्रोमोझोम्स असतात. सो जर X क्रोमोझोम असणाऱ्या स्पर्मनी, बघा इथे X क्रोमोझोम असणाऱ्या स्पर्मनी एगला फर्टिलाइज केलं तर द सेक्स ऑफ द चाइल्ड विल बी गर्ल, आणि Y क्रोमोझोम असणाऱ्या स्पर्मनी जर एगला फर्टिलाइज केलं तर सेक्स ऑफ द चाइल्ड विल बी बॉय, हे दाखवायचं. आणि मग इथं सांगायचं तुम्हाला सेक्स डिटर्मिनेशनमध्ये की गॅमिट फॉर्मेशन होताना डिप्लॉइड सेलपासून फॉर्म होतात. प्रत्येक डिप्लॉइड सेलमध्ये 22 पेयर्स असतात, त्यापैकी 23 पेयर्स असतात, त्यापैकी 22 जोड्या ह्या ऑटोझोमच्या असतात आणि 1 पेयर जी आहे ती सेक्स क्रोमोझोमची, ज्याला ॲलोझोम म्हणतात. त्याच्यामध्ये ह्या शेवटच्या जोडीमध्ये फिमेलमध्ये XX क्रोमोझोम्स असतात आणि मेलमध्ये XY क्रोमोझोम असतात. आता ह्यांच्यापासून मिओसिस होतं ह्या जर्म सेल्समध्ये आणि मग हॅप्लॉइड गॅमिट्स तयार होतात. म्हणजे ह्याच्यामध्ये मिओसिस झालं, हे सगळं मी तुम्हाला सेक्स डिटर्मिनेशनच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. जर काही प्रॉब्लेम असेल तर तो व्हिडिओ बघून घ्या.
मिओसिस झालं आणि मग हॅप्लॉइड गॅमिट्स तयार झाले. एग सेल हॅप्लॉइड आणि स्पर्म सेल हॅप्लॉइड. एक एक्स क्रोमोझोम असणारी आणि दुसरी वाय क्रोमोझोम असणारी. आणि मग जर मेलमध्ये एक्स आणि वाय क्रोमोझोम असणारे दोन प्रकारचे स्पर्म झाले, मग हे सांगायचं की इफ द स्पर्म कंटेनिंग एक्स क्रोमोझोम फर्टिलायझेस द एग वगैरे, तर द सेक्स ऑफ द चाइल्ड विल बी फिमेल. आणि दुसरं जे आहे वाय क्रोमोझोम असणारा स्पर्मनी जर एगला फर्टिलाइज केलं तर द सेक्स ऑफ द चाइल्ड विल बी बॉय. आता हे लक्षात ठेवायचं कसं, ह्याच्यातले महत्त्वाचे वर्ड्स लक्षात ठेवा. तर डिप्लॉइड जर्म सेल्स, त्याच्यापासून गॅमिट्स डेव्हलप होतात. त्याच्यानंतर 44 + XX इन फिमेल, 44 + XY इन मेन. त्यानंतर मिओसिस होतं आणि हॅप्लॉइड गॅमिट तयार होतात. मग प्रत्येक गॅमिटमध्ये 22 + X इन फिमेल आणि 22 + X और Y इन मेल. त्यानंतर इथं हे लिहूयात. स्पर्ममध्ये एक्स आणि वाय दोन प्रकारचे क्रोमोझोम आणि एगमध्ये मात्र एकच प्रकारचा क्रोमोझोम. त्यानंतर एक्स क्रोमोझोम इज रिस्पॉन्सिबल फॉर फिमेल सेक्स, वाय क्रोमोझोम फॉर मेल सेक्स. आता मग हे लिहायचं, स्पर्म कंटेनिंग एक्स क्रोमोझोम, स्पर्म एक्स क्रोमोझोम, तर मग फिमेल चाइल्ड जन्माला येईल. आणि स्पर्ममध्ये जर वाय क्रोमोझोम असेल तर द मेल चाइल्ड जन्माला येईल. एवढे शब्द लक्षात ठेवा आणि त्याच्यावरून तुमचा आन्सर डेव्हलप करा. त्यानंतर दुसरा प्रश्न काय विचारलाय बघा इथे, की प्रिपेअर अ स्लोगन फॉर कॅम्पेन अगेन्स्ट फिमेल फिटिसाइड. म्हणजे जे स्त्री भ्रूण हत्या आपण म्हणतो ना, फिमेल फिटिसाइड, त्याच्यासाठी एक स्लोगन. तर मी इथे एक एक्झाम्पल दिलं आहे की विदाऊट हर देअर इज नो टुमारो, सेव्ह गर्ल चाइल्ड वगैरे. तर तुम्ही देखील तुमच्या अजून क्रिएटिव्हिटी इथे यूज करून एखादं स्लोगन बनवू शकता. त्यानंतर ही डायग्रॅम दिलेली आहे. आता इथं प्रश्नांचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे बघा. पहिलं जे जेंडर ऑफ चाइल्ड होतं त्याच्यासाठी 2 मार्क होते, स्लोगनसाठी 1 मार्क. त्यानंतर ह्या फिगरच्या ह्याच्या म्हणजे हा 5 मार्कांचा टोटल प्रश्न आहे. आता ही जी फिगर आहे तर एक्सप्लेन करायचं नवीन कॉलनीज कशा तयार होतात. मग आता त्याच्यामध्ये बघा म्युकर हा जो फंगस आहे त्या फंगसमध्ये ह्या प्रकारे तुम्हाला रिप्रोडक्शन दिसून येतं. ह्याच्यामध्ये फिलामेंटस बॉडी असते. फिलामेंटस म्हणजे फायब्रस बॉडी. तर त्याच्यामध्ये स्पोरॅन्जिया असतात. स्पोरॅन्जियममध्ये स्पोर्स असतात. ते स्पोर मॅच्युअर झाले की रिलीज होतात, स्पोरॅन्जियम ब्रेक होऊन, आणि मग जर्मिनेट होतात आणि न्यू कॉलनी फॉर्म होतात. एवढे वर्ड्स त्याच्यातले महत्त्वाचे आहेत. आणि नंतरचा प्रश्न आहे की कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन आहे, रिप्रोडक्शनची मेथड, तर इट इज स्पोर फॉर्मेशन. त्यानंतर जुलै 2019चा पेपर, राईट कोरिलेशन. तर ट्रान्सवर्स बायनरी फिजन पॅरामेशियममध्ये असेल तर लॉन्जिट्युडिनल बायनरी फिजन कुणामध्ये असणार, तर युग्लिनामध्ये असणार आहे ह्याचं. त्यानंतर लेंथ ऑफ द स्पर्म, इथं युग्लिना लिहून दाखवू का. त्यानंतर लेंथ ऑफ द स्पर्म 60 मायक्रोमीटर आहे, लक्षात ठेवायचं हे. त्यानंतर डेस्पाईट ऑफ व्हेरियस डायग्नोस्टिक टेस्ट, 2 मार्काचा प्रश्न आहे. अ कपल कुड नॉट हॅव चाइल्ड, तर मग तुम्ही कोणते रेमेडीज सजेस्ट कराल. तर आपण ह्यापैकी कोणतीही एक मॉडर्न म्हणजे तिन्हीची नावं लिहायची इथं फक्त. आणि मग इथं नुसतं स्पर्म बँक लिहिण्याऐवजी मी काय लिहिलं बघा, युजिंग स्पर्म्स फ्रॉम स्पर्म बँक. म्हणजे तुम्ही हे सजेस्ट कराल ना त्यांना की स्पर्म बँकमध्ये जावा, तिथे स्पर्म्स असतात वगैरे वगैरे. त्यानंतर 3 मार्काचा प्रश्न, इन अवर कंट्री देअर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. ह्याचं उत्तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहे. एक म्हणजे सोशल कस्टम, ट्रॅडिशन, इलिटरसी आणि शायनेस. ह्या रिझन्समुळे रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी रिलेटेड अवेअरनेस नाही. गोनोरियाचे सिम्पटम्स, पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, ओझिंग ऑफ पस थ्रू जेनायटल्स, इन्फ्लेमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक्ट, ॲनस, थ्रोट, आईज एटसेट्रा. हे गोनोरियाचे. मग जसे गोनोरियाचे विचारले तसे सायफिलिसचे पण विचारू शकतात, सो त्याची पण प्रिपरेशन करून ठेवा. हा एक्सरसाइजमधला क्वेश्चन आहे बघा. व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक टू मेंटेन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. तर प्रायव्हेट पार्ट्स क्लीन ठेवणे, मेंटेन जेनायटल हायजीन ड्युरिंग मेन्स्ट्रुअल सायकल, अवॉइड सिच्युएशन्स वेअर देर इज अ रिस्क ऑफ बिईंग इन्फेक्टेड विथ सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. म्हणजेच एकापेक्षा जास्त मल्टिपल पार्टनर्स असणं हे अवॉइड करायचं जनरली. वन शुड गेट सायंटिफिक नॉलेज अबाउट सेक्शुअलिटी आणि वन शुड गेट हेल्प फ्रॉम द हेल्थ केअर फॅसिलिटीज.
त्यानंतर मार्च 2020चा हा पेपर आहे. 1 मार्कासाठीचा प्रश्न काय विचारला आहे बघा. बॉडी ब्रेक्स अप इंटू सेव्हरल फ्रॅगमेंट्स अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह एज अ न्यू इंडिव्हिज्युअल. सो हे कोणत्या प्रकारचं रिप्रोडक्शन आहे. ब्रेक्स इंटू फ्रॅगमेंट, फ्रॅगमेंट शब्द आला की फ्रॅगमेंटेशन म्हणायचं. सो हे फ्रॅगमेंटेशन मेथड आहे, स्पायरोगायरामध्ये दिसून येतं. त्यानंतर 2 मार्काचा क्वेश्चन. इंडियन शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग फॉर कंट्रोलिंग द पॉप्युलेशन. आता हा जो प्रश्न आहे तो एक प्रकारे पर्सनल रिस्पॉन्स टाईप आहे. याच्यामध्ये हा जो चॅप्टर आहे आपला त्याच्या शेवटी एक 2-4 लाईन्समध्येच दिलं आहे, ते आपल्याला थोडंसं इलॅबोरेट करायचं आहे. मग पॉप्युलेशन इन्क्रीजिंग, आपल्या इंडियामध्ये पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग ट्रिमेंडसली. किती आहे? मोर दॅन 130 करोड्स. त्यानंतर स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे ह्या इन्क्रीजिंग पॉप्युलेशनच्या डिमांड सॅटिस्फाय करण्यासाठी दॅर इज अ स्ट्रेस ऑन नॅचरल रिसोर्सेस. त्यानंतर लॅक ऑफ एज्युकेशन, अनएम्प्लॉयमेंट, पॉवर्टी, ह्यासारख्या प्रॉब्लेम्सना फेस करावं लागतं. आणि हे सगळं आपल्याला जर इम्प्रूव्ह करायचं असेल तर पॉप्युलेशन कंट्रोल हा एकमेव ऑप्शन आहे. ठीक आहे, हे झाला. त्यानंतर 3 मार्कांचा प्रश्नासाठी विचारला आहे बघा. सरोगसी, IVF आणि स्पर्म बँक ह्याच्यावरती, म्हणजे अर्थातच प्रत्येकासाठी 1-1 मार्क आहे. तर IVFमध्ये हे सगळं तुम्हाला मी गेल्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं. हे एक्सरसाइजमधलेच प्रश्न आहेत हे. सो आता पुन्हा एक्सप्लेन करत नाही, ह्याच्यातले फक्त नोट्स बघून घ्या. IVFमध्ये तुम्ही काय काय लिहिले आहेत ह्याच्यातले पॉईंट्स मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेले होते कसे लक्षात ठेवायचे. हे मात्र लिहायला विसरू नका की हे कोणासाठी युजफुल आहेत. ते कंपल्सरी तुमच्या उत्तरामध्ये आलं पाहिजे. त्यानंतर जुलै 2020च्या पेपरकडे वळूयात. 1 मार्क्ससाठी काय प्रश्न विचारला आहे बघा. इन ह्युमन द स्पर्म प्रोडक्शन ऑकर्स इन टेस्टीज ऑर्गन. फाइंड को रिलेशन स्पायरोगायरा फ्रॅगमेंटेशन. प्लॅनेरियामध्ये काय येतं तुम्हाला आठवत असेल. प्लॅनेरियामध्ये रिजनरेशनच्या थ्रू रिप्रोडक्शन होतं. रिजनरेशन म्हणजेच ॲक्सिडेंटली एखादा बॉडी पार्ट जर रिमूव्ह झाला तर तो तिथे पुन्हा येणे. त्यानंतर एक्सप्लेन द टर्म मॉडर्न रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी IVF. IVFवरती प्रश्न विचारला आहे. वरचाच पार्ट आहे, पुन्हा मी इथं जस्ट तो ॲज इट इज घेतला आहे. 3 मार्कांसाठी आता हा प्रश्न विचारला आहे मेन्स्ट्रुअल सायकलवरती. आपण मेन्स्ट्रुअल सायकलवरती एक स्पेसिफिक त्याच्यावरचे जे व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स विचारलेत त्यावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला होता. त्याच्यामध्ये पण हा प्रश्न आपण इन्क्लूड केलेला होता. तर आयडेंटिफाय द प्रोसेस इन द अबोव फिगर. तर ही मेन्स्ट्रुअल सायकल लिहायची. इट विल लास्ट आफ्टर हाऊ मेनी डेज इट विल रिपीट अगेन. तर 28 to 30 days हे ह्याचा आन्सर होईल. नेम्स ऑफ द हार्मोन्स इथं दिलेत. FSH, LH, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन. हे 4 हार्मोन्सची नावं तुम्हाला इथं सांगायची आहेत. त्यानंतर असेक्शुअल सेक्शुअल रिप्रोडक्शनमधला फरक लिहायचा आहे. एनी 2 पॉईंट्स लिहायचे आहेत. इथं मी जे दिलेत ह्यापैकी एक्सरसाइजमधलाच हा प्रश्न आहे. तर ह्यातले कोणतेही 2 पॉईंट्स तुम्ही इथे लिहिणं एक्सपेक्टेड आहे. एका पॉईंटसाठी 1 मार्क. त्यानंतर 5 मार्काचा प्रश्न बघा. स्केच अँड लेबल द इसेन्शियल अँड ॲसेसरी रोल्स ऑफ फ्लावर. तर ही फ्लावरची डायग्राम तिथं काढायची, दाखवायचं त्याच्यामध्ये सेपल्स, पेटल्स, त्यानंतर कॅलिक्स, करोला हे सगळेच पार्ट्स दाखवायचे. त्यानंतर व्हॉट इज पॉलिनेशन असा दुसरा प्रश्न विचारला आहे. तर पॉलिनेशन इज द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा ऑफ द सेम ऑर डिफरंट फ्लावर्स असं पण तुम्ही सांगू शकता. आणि एक्झाम्पल्स ऑफ पॉलिनेटिंग एजंट्स. मग पॉलिनेटिंग एजंट्स हे बायोटिक किंवा अबायोटिक असू शकतात आणि मग ही त्याची एक्झाम्पल्स आहेत. सो ह्या पद्धतीनं तुम्हाला आय थिंक हा 5 मार्काचा जो प्रश्न होता तो विचारला आहे. त्यानंतर गेल्या वर्षीचा पेपर मार्च 2023चा 1 मार्कासाठी टाईप ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता ह्याच्यामध्ये गॅमिट फॉर्मेशन हा सेक्शुअल रिप्रोडक्शनचा पार्ट येतो. हे बाकी सगळे असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये येतात. त्यानंतर गिव्ह सायंटिफिक रिझन. फ्लावर इज द स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये तुम्ही काय सांगाल तर सेक्शुअल रिप्रोडक्शन साठी रिस्पॉन्सिबल असणारे जे फ्लावरचे पार्ट्स आहेत दॅट इज अँड्रोशियम आणि गायनोशियम हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ना फ्लावरमध्ये. प्लांटमधले जे पार्ट्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर सेक्शुअल रिप्रोडक्शन आर प्रेझेंट इन द फ्लावर. मग त्याच्यामध्ये ह्या ॲसेसरी आणि इसेन्शियल वोल्ड्सची इन्फॉर्मेशन सांगायची फक्त. आणि म्हणून फ्लावर इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट असं एक्सपेक्टेड आहे उत्तर.
त्यानंतर खरं तर हे आयडियली असंच हे नाही आहे, पण पुस्तकामध्ये एवढंच आणि असंच दिलं आहे, त्यामुळे तुम्ही असंच लिहायचं फक्त. ठीक आहे. त्यानंतर परत 5 मार्काचा प्रश्न मेन्स्ट्रुअल सायकलवरती. हा देखील आपण घेतलेला होता गेल्या व्हिडिओमध्ये, ह्याच्या आधी एकदा जेव्हा आपण मेन्स्ट्रुअल सायकलवरती प्रश्न बनवलेला होता. पिरियड ऑफ मेन्स्ट्रुएशन, ओव्ह्युलेशन, हे सगळे झालेले आहेत आपले. एकदा उत्तर त्याची बघून घ्या. सो हा झाला पूर्ण लाईफ प्रोसेसेस पार्ट 2 चॅप्टर, त्याचे PYQs सहित. आपला जर व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही जॉईन केलेला नसेल अजून, तर तिथे जॉईन व्हा. तिथे आपले सगळे मटेरियल्स, त्याचे लिंक्स, हे सगळं दिलं जाणार आहे तुम्हाला. सो व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. इथेच थांबते. नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपण पुढचा चॅप्टर सुरू करूयात. टिल देन गुड बाय. थँक्यू.